महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। नागेश पाटील आष्टेकर यांचा 1,08,602 मतांनी दणदणीत विजय। महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडून गुलाल उधळत मोठा आनंद साजरा करण्यात आला। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये 26व्या फेरीमध्ये महाविकास आघाडी शिवसेना उबाठा गटाचे नागेश पाटील आष्टेकर यांनी शिंदे शिवसेना गटाचे बाबूराव पाटील कोळीकर यांचा 1,08,602 मतांनी पराभव करून दणदणीत विजय संपादन केला। नागेश पाटील आष्टेकर यांना 1,08,602 मतांचे आघाडी बाबूराव पाटील कोळीकर यांचा पराभव करून विजयी ठरलेले आहे। निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापडकर यांनी विजयी उमेदवारी नागेश पाटील आष्टेकर यांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले। यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, सुनील पाटील गोरेगावकर, रणजित पाटील गोरेगावकर, अजित मगर, युवा सेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती, अब्दुल हफीज रहमान, जिल्हा प्रमुख गोपू पाटील, संदेश देशमुख, विनायक हिसे पाटील, माजी आमदार संतोष तारफे आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्धव साहेबांवर दाखवलेला आहे। महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांवर दाखवलेला आहे। विश्वास जनतेने जो हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय, जो नवतरुण मुलांना बेरोजगारी लागतोय, महागाई लागतोय, हुकुमशाही लागतोय, या सगळ्याच्या विरोधात म्हणून लोकांनी मतदान केलेलं आहे। प्रामुख्यानं या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, आमचे नेते, आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या भरोशावर आणि त्यांच्या विश्वासावर हे मतदान झालेलं आहे। प्रचंड मेहनत घ्यावी लागलेली आहे। मित्रपक्ष आणि शिवसैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे। निवडणूक काळातल्या कोणत्या कटू आठवणी आहेत? खूप कटू आठवणी सांगता येतील, पण ही निवडणूक जी आहे ते प्रामुख्यानं धनदांडग्यासोबत ही निवडणूक होती आणि सर्वसामान्याला लोकांना निवडलं, हे गोष्ट खरी। साहेब, तुम्ही आता जवळपास विजय तुमचा निश्चित झालेला आहे। तुमच्यावर उमेदवारी जाहीर होण्यापासूनच आरोप केले जात होते आणि तुम्ही त्याला फार संयमतेने उत्तर देत गेला होता। तुमच्यावर आरोप केले की म्हणजे पत्ते करताय वगैरे, संयमतेने उत्तर दिलं आणि आता हे विजय काय समजायचं? कसं आहे, लोकांना माहित आहे कोणता आरोप सिरियसली घ्यायचा आणि कोणता आरोप सिरियसली नाही घ्यायचा, हे लोकांना माहिती आहे। लोक उघड्या डोळ्यांनी बघतायत, हे नंगा नाच बघतायत सरकारचा। आणि मी काय आजचा राजकारणामध्ये आलेलो नाही आहे, माझी तिसरी पिढी हे राजकारणात आहे, त्यामुळे जनतेला माहिती आहे मी काय आहे, कसं आहे, काय नाही। कोणी काहीतरी सांगलं म्हणून नाही आहे, त्याचं काहीतरी विश्लेषण व्यवस्थित केलं पाहिजे होतं, किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय असल्या असती गोष्टी तर दाखवल्या असल्या पाहिजे होत्या। नुसतंच आरोप करणं हा काही म्हणजे गोष्टी होऊ शकत नाहीत। माझ्या जनतेला, माझ्या मतदारसंघातल्या सर्व मायबाप जनतेला माहिती आहे की मी कसा। उद्धव ठाकरेंचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येते इंडिया आघाडीच्या बैठकीत आलं पाहिजे। उद्धव साहेबांसारखा माणूस जर या देशाचा पंतप्रधान झाला तर खऱ्या अर्थानं या भारताची प्रगती होईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.